आपला सनातन धर्म म्हणजे ज्ञानाचं एक भांडार आहे. आपल्या ऋषीमुनींनी जे 4 वेद रचलेले आहेत, हे 4 वेद आपल्याला ज्ञानाची शिकवण देतं, भक्ती मार्गाची शिकवण देतं, राजमार्गाची शिकवण देतं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोत्स्व कर्मणी. हे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगून ठेवलेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांची कथा ही आपल्याला विविध पैलू जीवनाचे शिकवते. एवढंच नाही, राजाने राज्य कसं करावं, एका पित्याने आपल्या मुलासमोर कसं बोलावं, कसं वागावं, एका पुत्राने आपल्या माता पित्यांशी कसं वागावं. एवढंच नाही तर राज्य कूटनीती कशी असावी, या सर्वाची शिकवणूक ह्या धर्मग्रंथातून आपल्याला मिळते. आणि असे धर्मग्रंथ इतर कुठच्याही धर्मात नाहीत. आणि हे एक धार्मिक माणूस म्हणून मी बोलत नाही, हे त्रिवार सत्य आहे. त्यानंतर जे संत महंत होऊन गेले, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांनी या सगळ्याचा अर्थ सांगितला, स्वतःच्या रचना केल्या. तेव्हा समाजामध्ये काही गुंतागुंत होती. धर्माच्या नावाखाली जी विष पेरली गेली होती, ते साफ करण्याचा ह्या संत महंतांनी प्रयत्न केला. हजारो आक्रमणं झाली आपल्या धर्मावरती, पण हा धर्म अबाधित राहिला. कशामुळे? कारण त्याची मुळं घट्ट आहेत, फंडामेंटल्स स्ट्रॉंग आहेत. आपल्या नवीन पिढीने या धर्मग्रंथांचं, वेदांचं अध्ययन करावं.